पॅन्ट शिवायची ह्याची मी हे कपडा 4 फोल्ड करून घेतलाय, सरळ बाजू आत केली. हे 4 फोल्ड आहे, इकडे ओपन साईड आहे आणि इकडे घडीचा पार्ट आहे. आता घडीच्या पार्टपासून आपल्याला माप टाकायचं आहे. याची उंची आहे 41 इंच. त्याच्यातून आपला नेपा वेगळा जॉईंट करायचा आपल्याला, तर नेप्याचे 8 इंच वजा करून काढायचे. 41 मधून 8 गेले, राहिले 33. तर त्याच्यात 1 इंच शिलाई माझी ऍड करून 34 इंचावर असा मार्क करून घ्यायचा. आता इथे सीटचा चौथा प्लस 2 इंच इकडे टाकायचं असतं. तर सीटचा चौथा प्लस 2 इंच, चौथा आहे, सीट आहे 40, तर त्याचा चौथा येणार 10. त्याच्यात 2 इंच ऍड केले आपण, झाले 12. आणि हा सरळ ड्रॉ केल्यानंतर इकडे जो उरलेला कपडा आहे हा सगळा आपल्याला प्लीट टाकायसाठी येणार. ही फुल घेरवाली साधी पॅन्ट आपण शिवतोय. तर ह्या साध्या पॅन्टला फक्त आपण 7 इंच एक्स्ट्रा ऍड केले तरी चालतं, पण आपल्याकडे इकडे कपडा आहे शिल्लक, तर आपण ही फुल घेरवाली करायची. आता ह्या घडीकडच्या पॅन्टला मी उंची प्लस 1 इंच टाकलं, इथं सीटचा चौथा प्लस 2 इंच घेतलं आणि उरलेला कपडा सगळा प्लीटसाठी घेतलाय. तर इथे आपल्याला घ्यायचा आहे सीटचा 6वा पार्ट आणि त्याच्यात प्लस 1 इंच करायचा. 7 इंच येतो 6वा, सीटचा 6वा. सीट आहे 41, पण मी आपलं 42 पकडलंय. त्याचा 6वा भाग येतो 7 इंच. त्याच्यात 1 इंच ऍड करायचा, 8 इंच आला. हे झालं इथे 6वा टाकला आपण ओपन पार्टला. आता इथून आपल्याला टाकायचं आहे बॉटम. तर बॉटम 16 आहे, त्याचा अर्धा करायचा 8 आणि त्याच्यात 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आणि हे जिथून घेतलाय बॉटम तिथून इथे आपण 7-8 इंच टाकलंय आपण सीटचा 6वा पार्ट, प्लस 1 इंच टाकलंय, तिथून तिकडे तिरकं ड्रॉ करायचं. हे झालं ह्याचं मेजर. आणि हे आपण मेजर केलंय असंच कटिंग करून घ्यायचं. आता हे कटिंग करताना मी हे पूर्ण कट केलं आणि हा पार्ट आपला जॉईंट आहे, हा इथे पार्ट जॉईंट आहे, तर ह्याला मी कट करणार नाही, असाच ठेवते. आणि हा बाजूचा ओपन पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा. तिरका कटिंग करून घ्यायचा. तुम्हाला कमी प्लीट्स हवे असतील तर सीटचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आणि त्याच्यात फक्त 7 इंच ऍड करायचं, तेवढ्याच्या स्प्लिट पाण्याच्या. आता ह्याच्यात कपडा आहे आणि फुल घेरवाला त्यांना चालणार होता आणि वरती टॉप पण शॉर्ट आहे, त्यामुळे ही फुल घेरची पॅन्ट चांगली दिसेल म्हणून मी हे कटिंग करून असं घेतलंय. आता हा कट केलेला पार्ट असतो, ह्याच्या प्लीट्स अशा ह्या कपड्यावर, जेवढा हा कपडा आहे तेवढ्या आपल्या पडतील, प्लीट्स भरपूर होतील. हा झाला आपला पॅन्टचा पार्ट. आता ह्याचा नेपा कट करायचा आहे. तर नेपा आपण किती 8 इंच वजा केला होता त्यातून, तर आपल्याला 8 प्लस 2 इंच असे 10 इंचाचा नेपा उंचीला कट करायचा आहे. थोडासा कमी पडतोय कपडा. कपडा ऍडजस्ट करणं हा खूप महत्वाचा पॉइंट आहे शिलाईमध्ये. आता इथे मी साडीचा कपडा घेतलाय म्हणून, पण जेव्हा तुम्ही फॅब्रिकवर कटिंग कराल त्यावेळी तुम्हाला 2.5 मीटर मध्ये ही पॅन्ट बसते, त्याच हिशोबाने कटिंग करायचं. आता हे 4 फोल्ड करून आपल्याला 4 फोल्ड करून चेस्टचा सीटचा चौथा प्लस 2 इंच असं आपण घेतलेलं तेव्हा 12 आलेलं, तर हे 12च 4 फोल्ड करून आपल्याला आलं पाहिजे, असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे आता 12 येते आणि इकडे आणि इकडे हा तर काठ आपला पूर्ण पॅक राहणार आहे, तर इकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे, म्हणून हे 12.5ची घडी घ्यायची आपल्याला. आपला झाला नेपा कट. हा झाला सीटचा चौथा प्लस 2 इंच घेतलाय आणि इथे उंची आपली 10 इंच आहे, थोडीशी कमी पडते 5 इंच, पण ठीक आहे, कपडा ऍडजस्ट करावा लागेल.
आता हे झालं आपला नेप्याचा पार्ट. हा फुल नेप्याचा पार्ट अखंड असा रेडी झालाय. जर आपली पॅन्टचा पार्ट आपण कपडा वापरत असो 2.5 मीटरचा, तर कधी कधी ह्याला थोडासा जॉईंट करायला लागतो, त्यावेळी हा जॉईंट करायचा. हे झालं आपला नेप्याचा पार्ट आणि हा झाला आपला पॅन्टचा. साधी पॅन्ट फुल घेरवाली कटिंग झालेला आहे.